नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की लेटेस्टमध्येच की 28 मे 2025 रोजी RBIचा ॲन्युअल रिपोर्ट आलेला आहे. तर या रिपोर्टमध्ये काय आहे आपल्यासाठी ते आपण आज बघणार आहोत. RBIच्या नवीन रिपोर्टमध्ये असे काही मुद्दे आहेत जे सामान्य नागरिकांपासून तर जे मोठे गुंतवणूकदार आहेत तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. तर सगळ्यांसाठी हे महत्त्वाचे आहे. व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याच्यातले ठळक मुद्दे काय आहेत आणि आपल्यासाठी यामध्ये काय महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारताची अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे, त्याची परिस्थिती कशी आहे, त्यानंतर पुढील वर्षासाठी RBIने काय प्रेडिक्ट केलेलं आहे, त्यानंतर सामान्य माणसासाठी किंवा सामान्य नागरिकासाठी यामध्ये आपल्याला काय घेण्यासारखे आहे आणि आपल्याला यातून काय मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायला भेटणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. इन्फ्लेशन घटलं आहे आणि डिजिटल पेमेंटमध्ये भारत हा जगाच्या पाठीवर आघाडीवर बनत आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत बनत आहे. मित्रांनो, आत्ताच जो आकडेवारी आली आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांची जी आकडेवारी आली तर यामध्ये भारताने जपानला मागे टाकले आहे. तर अर्थव्यवस्था भारताची इतकी मजबूत बनत आहे की आज आपण 4 नंबरची अर्थव्यवस्था बनत आहे. तर भारताचा GDP हा वाढत आहे. IMFच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किंवा भारताची जो GDP आहे तो $4.187 ट्रिलियन. त्यामुळे भारत हा जगातील 4 नंबरची अर्थव्यवस्था बनणार आहे आणि आपण जपानसारख्या एक बलाढ्य जो देश होता अर्थव्यवस्थेमध्ये आज त्याला आपण मागे टाकणार आहोत. तर इंग्लंड यासारख्या देशांनाही आपण मागे टाकून आज आपण 4था नंबरवर जात आहोत. तर ही भारतासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि जे भारताचे गुंतवणूकदार आहेत, भारतामधील गुंतवणूकदार आहेत, तर त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि एक गर्वाची गोष्ट आहे एक भारतीय असणाऱ्यांसाठी. चला तर मग बघूया की एक छोट्याशा प्रेझेंटेशननुसार मी तुम्हाला दाखवत आहे की कशी आज भारताची जी अर्थव्यवस्था आहे मजबूत झालेली आहे. याच्यामध्ये काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी आपण बघूया. मित्रांनो, तर अशा प्रकारचा हा ॲन्युअल रिपोर्ट आहे. 2024-25साठी हा ॲन्युअल रिपोर्ट आहे. तर यामध्ये खूप काही आहे याच्यामध्ये. हा ॲन्युअल रिपोर्टमध्ये हा 28 मे 2025 रोजी हा पब्लिश झालेला रिपोर्ट आहे. यामध्ये खूप काही याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्या इन्फॉर्मेशनची मी आणि त्याचा छोटासा एक आढावा तयार केलेला आहे आणि त्याच्या क्लिप्स घेऊन तुमच्यासाठी मी एक PPTद्वारे तुम्हाला दाखवत आहे. तर हा ऑनलाईन हा रिपोर्ट आपण बघू शकतो आणि मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा रिपोर्ट अटॅच करत आहे. तर तुम्ही हा रिपोर्ट बघू शकता. यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर या रिपोर्टमध्ये भारताची जो वार्षिक अहवाल आहे त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही पुन्हा एक उडान घेणार आहे. यामध्ये असं दिसतंय की महागाई घटली, डिजिटल पेमेंटमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. नंतर IMFच्या आकडेनुसार 2025मध्ये भारताचा GDP हा 4.187 ट्रिलियन इतका होऊ शकतो आणि तो पोहोचेल आणि गेलेलाच आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही स्ट्रॉंग बनत आहे. त्यानंतर जपानसारख्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून आज आपण ग्लोबल एक्स ETF माल्कम डोर्सन म्हणतात की भारत एक सुंदर कंपाऊंडिंग मशीन आहे आणि ह्या GDPच्या रँकिंगनुसार भारत हा 4 नंबरवरती एक स्थान मिळवण्याची एकदम आघाडीवर आहे आणि मिळतच आहे. त्यानंतर जागतिक परिस्थितीचा जर आढावा घ्यायचा जर ठरला तर आज हिस्टॉरिकल ॲव्हरेजपेक्षा जर GDPची वाढ आहे आपली तर ती कमी आहे. 3.3% एवढी राहिलेली आहे आणि महागाई जर आपण बघितली तर काहीशी कमी होत चाललेली आहे आणि सेवा म्हणजे सेवा क्षेत्रात आपण टिकून आहे. याच्यातला एक छोटासा एक ग्लिम्स आहे. त्यानंतर डॉलर हे मजबूत होत चाललेलं आहे. त्यानंतर भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे तर GDP 6.5% जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था बनत चालली आहे. त्यानंतर महागाईचा जो दर आहे तर तो 4.6% इतका आहे. 5.4%वरनं 4.6%वर आला आहे. त्यानंतर 3.5% हे कोर इन्फ्लेशन आहे. कोर इन्फ्लेशन म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू वगळून. तर क्षेत्रनिहाय म्हणजे वेगवेगळ्या सेक्टर जर बघितले तर सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये आपली जी GDPची वाढ आहे त्यामुळे आपलं योगदान आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्या भारताचं जे योगदान आहे 7.5% वाढ झालेली आहे आणि हे सर्वश्रेष्ठ योगदान मानलं जातं. GDPच्या 64%चं योगदान जे आहे तर आपल्या ह्या वर्षी सेवा क्षेत्रामध्ये आहे आणि त्यामध्ये 7.5%ची वाढ झालेली आहे. त्यानंतर जे इंडस्ट्री आहे तर त्यामध्ये थोडीशी आपली कमकुवतता झाली. 4.3%नीच वाढ झालेली आहे. त्यामुळे हे थोडंसं कमी आहे याच्यामध्ये. त्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये तर 4.6%नी वाढ झालेली आहे आणि उत्तम पावसाचे संकेत असल्यामुळे तर याच्यामध्ये वाढ होत आहे.
त्यानंतर भारत जो आपण बघितला की डिजिटल भारत बनत आहे. तर जसे बघतोय आपण प्रत्येक आपण कुठेही जरी गेलो तरी डिजिटल पेमेंट बघतोय. UPI पेमेंट, गुगल पेमेंट, पेटीएम. तर याचा वाटा हा भारतामध्ये खूप वाढत आहे. जवळपास UPI पेमेंटमध्ये भारताचा 48.5% वाटा आहे. त्यानंतर डिजिटल पेमेंटची वाढ जी होत आहे ती 34.8% वाढत आहे. त्यानंतर CBDC रुपीज म्हणजे 60 लाख वापरकर्ते, 17 बँका याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि जसं बँक डोमेन याच्यामध्ये फसवणुकीपासून सावध राहा. तर असे खूप काही प्रयोग RBI घेऊन आली. आणि तुम्ही बघत असाल तुमचा फोन जरी आला तरी तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येतं की अशा फेक कॉलपासून तुम्ही सावध राहा. त्यामुळे RBI तुम्हाला खूप अलर्ट करत आहे या गोष्टीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींचा RBI प्रत्येक गुंतवणूकदाराचा खूप विचार करत आहे या गोष्टीमध्ये. तर नक्कीच भारताची आर्थिक व्यवस्था ही खूप मोठी आणि बलाढ्य होत चालली आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार केला जात आहे. तर GDP आणि भारतामध्ये जी परकीय गुंतवणूक वाढत आहे तर त्याची काय परिस्थिती आहे. तर त्यामध्ये भारताची थोडीशी यामध्ये थोडा कमजोर आहे बाकीच्या तुलनेमध्ये. त्यानंतर भारताची जी काही परकीय गुंतवणूक आहे म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती जवळपास फॉरेन इन्व्हेस्टरनी जी काही गुंतवणूक केली आहे ती $668.3 बिलियन म्हणजे $668.3 बिलियन ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही भारतात आलेली आहे. त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इनफ्लॉज तर याच्यामध्ये थोडीशी घट झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. तर $0.4 बिलियन मागच्या वर्षी ती $10.1 बिलियन होती. तर बँका आणि NBFC फायनान्शियल स्टॅबिलिटी तर यामध्ये काय आपल्याला दिसतंय की रिटर्न ऑन ॲसेट, रिटर्न ऑन इक्विटी हे सुधारलेले आहेत. त्यानंतर नॉन बँकिंग फायनान्शियल जे आहेत तर त्यांचं कर्ज वाढलेली आहे. त्यानंतर जे रिस्क बेस्ड सुपरविजन, सायबर लिंक याच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. त्यानंतर बँकांची परिस्थिती चांगली झालेली आहे. त्यानंतर मजबूत NPA आहेत. त्यानंतर NPAचे रेशिओ घटलेले आहेत. तर हे सर्व ओव्हरऑल भारताची यामध्ये चांगली परिस्थिती वाढत आहे. आणि 2025-26साठी अंदाज असा निष्कर्ष आहे की भारताची GDP हा 7%नी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर महागाई अजून कमी होण्याची शक्यता आहे. जसे नवीन क्षेत्र ते उदयास येत आहे जसे की इलेक्ट्रिक व्हेकल. त्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये नवीन चान्सेस वाढत आहेत, इन्व्हेस्टमेंटचे चान्सेस वाढत आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट सुद्धा यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यानंतर AI चं मोठं योगदान आहे. गव्हर्नमेंट AI मध्ये मोठं पुश करत आहे गव्हर्नमेंट यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता. त्यानंतर जे कॅपिटल एक्सपेंडिचर असं आहे ते असं चालूनच राहणार आहे. गव्हर्नमेंट त्यामुळे इन्व्हेस्टमेंट यामध्ये करतच आहे. तर 2025साठी तर खूप चांगले अंदाज यामध्ये बांधले जात आहेत. थोडक्यात सांगायचं जर ठरलं की RBIचा जो रिपोर्ट आला तर त्यानुसार IMFचे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर यांच्यानुसार भारताची जी काही GDP आहे तो 3.3% राहिला म्हणजे 3.3%. तर हा जो ॲव्हरेज आहे हिस्टॉरिकल जो ॲव्हरेज आहे तर त्यापेक्षा थोडा कमी राहिला. तर हिस्टॉरिकल ॲव्हरेज आहे 3.7%. आणि इन्फ्लेशन हा काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळे आणि सेवा क्षेत्र आहे म्हणजे सर्व्हिस सेक्टर आहे त्यामध्ये अजून महागाई ही टिकून आहे. तर ही समरी आपण आता पूर्ण बघत आहे की आता हा रिपोर्टमध्ये जे काही समरी आहे ती मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे. तर US डॉलर जे आहे ते मजबूत राहिल्यामुळे जर इतर चलनांवर त्याचा परिणाम झाला. त्यानंतर अनेक देशांनी जे त्यांची मॉनिटरी पॉलिसी आहे तर ती थोडीशी सैल केली. त्यामुळे पण जिओ पॉलिटिकल सिच्युएशन ही थोडीशी टाईट राहिली त्याच्यामुळे. त्यामुळे अजूनही थोडासा चिंतेचा विषय त्यामध्ये आहे. 2024-25मध्ये भारताचा जो GDP आहे तर त्याची वाढ झालेली आहे. तर तो 6.5% एवढा राहिलेला आहे. त्यामुळे जगातील ही सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत चाललेली आहे. जसं आपण बघितलं की आज आपण जपानलाही मागे टाकून पुढे चाललो आहे. तर बँका आणि कंपन्यांचे बॅलन्स शीट मजबूत आहे. ग्रोथ ही 10च्या वर आहे त्यामुळे बँका अजूनही कर्ज देत आहेत. आणि इन्फ्लेशन रेट हा 5.4%वरून 4.6% एवढा आलेला आहे. आणि कोर इन्फ्लेशन म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू व इंधन वगळता हा 3.5%वर आहे. आणि ही खूप मोठी घट आहे याच्यामध्ये. तर ग्रामीण आणि शहरी भाग तर यामध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर ही RBIने खूप मोठी एक त्यामध्ये एक नमूद केलेली गोष्ट आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं आपल्याकडे शेती आणि उद्योग. तर यावर भारताचा पूर्ण अर्थव्यवस्था ही डिपेंड असते. बघायचं जर झालं तर शेती आणि उद्योग या क्षेत्रामध्ये तर ॲग्रिकल्चर GVA हा 4.6%ने वाढला. तर GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. तर याचं कारण असं आहे की उत्तम पाऊस आणि सरकारी योजनांचा खूप फायदा झालेला आहे. त्यानंतर इंडस्ट्री जर बघितलं तर इंडस्ट्री ही थोडीशी कमकुवत वाटलेली आहे. तर यामध्ये 4.3% एवढीच वाढ झालेली आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग जे सेक्टर आहे
त्यामध्ये थोडीशी मागणी कमी झाल्यामुळे हे आपल्याला जाणवतं. तर जर सर्व्हिस सेक्टर जर बघितलं तर यामध्ये 7.5% वाढ झालेली आहे. यामध्ये आपण असं बघू शकतो की भारताचा जो डिजिटल कॉन्ट्रीब्युशन आहे तर हे पण खूप वाढलेलं आहे. तर या समरीमध्ये आपण बघितलं की भारताचं डिजिटल पेमेंट हे 34.4% इतकं वाढलेलं आहे. त्यानंतर RBIने जे bank.in एक्सक्लुझिव्ह डोमेन प्रस्तावित केला, तर यामध्ये फसवणुकीपासून बचाव, तर हे आपल्याला खूप याच्यामध्ये फायदा देत आहे. तर तुम्ही आता जसं डिटेलमध्ये आपल्याला सांगितलं की आपला कुठलाही फोन कॉल जर आला तर तुम्हाला फसवणुकीपासून सावध राहा, हे कॉल तुम्हाला पहिली कॉलर ट्यून ऐकायला येते. तर हा एक खूप मोठा अवेअरनेस RBIने जागृत केलेला आहे. त्यानंतर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी 60 लाखापर्यंत वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये 17 बँका सहभागी आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर फिनटेक रिस्पॉन्सिबिलिटी ज्या काय आहेत त्या एमटेक, त्यानंतर RBIचे लक्ष आहे याच्यावरती, तंत्रज्ञानावरती नवीन नवीन फिनटेक कंपन्या आपल्या भारतामध्ये येत आहेत. म्हणजे RBIचं खूप लक्ष आहे. त्यानंतर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, जे काही डॉलरमध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे होते आहे, तर ती जवळपास 668.3 बिलियन. तर एवढी ती इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतामध्ये होत आहे. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या भारतामध्ये चांगल्या प्रकारे आहे. तर भारतामध्ये जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी घट आपल्याला जाणवलेली आहे. तर ह्या रिपोर्टमधून आपल्याला असं बघायला दिसतंय की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 0.4 बिलियन याच्यामध्ये घट जाणवलेली आहे. तर मागच्या वर्षी ती जवळपास $10.1 बिलियन एवढी होती. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर हे शेवटच्या 6 महिन्यात मोठ्या प्रमाणावर बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं याच्यामध्ये थोडीशी घट झाली. यामध्ये बँकांची स्थिती ही मजबूत आहे, कारण यामध्ये GNPA आणि NPA म्हणजेच की ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे GNPA घटलेले आहेत. त्यानंतर रिटर्न ऑन ॲसेट, रिटर्न ऑन इक्विटी सुधारलेला आहे. अनसिक्युर्ड लोनमध्ये थोडीशी घट झालेली आहे. तर रिस्क बेस्ड सुपरविजन वाढलेलं आहे. सायबर रिस्क याच्यामध्ये मॅनेजमेंट वाढलेलं आहे. त्यानंतर जे काही पुढच्या वर्षाचे प्रेडिक्शन दिलेले आहेत GDPमध्ये 7%चे प्रेडिक्शन दिलेलं आहे. त्यानंतर इन्फ्लेशन अजून मजबूत होण्याची आपल्याला संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्रीन व्हेकल्स, त्यानंतर ग्रीन एनर्जी, AI मध्ये सुधारणा होत आहेत. तर ह्या रिपोर्टमध्ये आपल्याला असं दिसतंय. आता तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तर हा रिपोर्ट तर एवढा मोठा, खूप मोठा पाण्याचा रिपोर्ट आहे. तर आता म्हणजे मला काय भेटणार? अर्थातच इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकासाठी असते. त्यामुळं रिझर्व्ह बँक इंडिया ही सगळ्यांचीच काळजी घेत असते. तर बाजारातील जी व्हॉलॅटिलिटीसाठी आहे तर त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि तुम्ही तयार राहा. जर फक्त जे लाँग टर्म इन्व्हेस्टर असेल त्यांचं नशीब हे उजळणार आहे, कारण भारताची अर्थव्यवस्था ही मजबूत आहे. डिजिटल पेमेंट, AI, ग्रीन एनर्जीमध्ये जर करिअर कोणाला करायचं असेल आणि त्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी खूप उपलब्ध आहेत, तर ही एक जमेची बाजू. सरकारी धोरणे, RBI यांचा अप्रोच हा खूप चांगला आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं भवितव्य हे उज्ज्वलच असणार आहे आणि भारत हे शायनिंग भारत होता. सरकारी धोरणं, त्यानंतर RBIचं संतुलित अप्रोच, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यांचं भविष्य हे उज्ज्वलच करत आहे. तुमचं मत काय आहे या RBIच्या रिपोर्टवर? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय वाटतो? तर मला कॉमेंट करा. मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहत आहे. तर अशाच अपडेटसाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत धन्यवाद.